मध्ये पाहतोय गावदेवी काटई या संघाला पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक घेऊन येते गोलंदाज महानंद. संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहे. 40+ क्रिकेट. एक धाव आरोग्यासाठी सदृढ आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी क्रिकेट खेळ एक प्रभावी माध्यम आहे. चेंडू मात्र स्ट्रेट फटका खेळला होता, झेल सुटलेला आहे. कॉट अँड बॉलची चांगली संधी होती तिथे, पण जोरदार अपील केला होता. धावचित बाद होता होता फलंदाज वाचलेला आहे तिथे. चांगला एफर्ट्स लावला होता. बघा अशा प्रकारचे झेल खूप कठीण असतात क्रिकेटमध्ये, पण काय प्रयत्न केला होता महानंद याने झेल घेण्यासाठी. चेंडू हातामधून निसटला, कॅच ड्रॉप झाला आणि जीवनदान मिळते. धावची 2 वेळा संधी चालून आली होती. खरं तर जीवनदान मिळालेलं तर मच्छिंद्र याला. डॉट बॉल पहिला चेंडू बघायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळताना गोलंदाज महानंद पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर सामना करेल मच्छिंद्र. दोन्ही संघांचा चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी महानंद. क्लीन बॉल, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. दांडीगुल, बिग विकेट. काय चेंडू टाकला होता, अफलातून चेंडू बघायला मिळाला. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर आणि फलंदाज त्रिफला बाद होते. लागणारा पहिला झटका गावदेवी काटई या संघाला. बॅटची इनर एज लागली आणि चेंडू आदळला. तो एष्ट्यांवर प्ले डाऊन झालेला आहे. बिग ब्लो, मोठा धक्का लागतोय गावदेवी काटे या संघाला मच्छिंद्र याच्या रूपामध्ये. बघा मागच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये ठरतोय 0. म्हणूनच क्रिकेटमध्ये सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचे असते आणि सातत्य ठेवणे इतकं काही सोपं काम नाही क्रिकेटमध्ये. तुम्हाला त्यासाठी घाम घालावा लागेल, खूप मेहनत घ्यावी लागते. एक मी तुम्हाला उदाहरण देईन. भारताचा भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, खऱ्या अर्थाने त्याला घडवलं सर रमाकांत आचरेकर गुरुजींनी. आणि जगत विख्यात खेळाडू, सर्वात जास्त शतक ठोकणारा खेळाडू. कालच आपण त्याचा 49वा वाढदिवस देखील भारतामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला. पुन्हा एकदा महानंद सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बघूयात, झेल सुटलेला आहे. संधी चालून आली होती. अजून एक गडी बाद होता होता तिथे वाचलेला आहे. कॅचेस विनिंग द मॅचेस. झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये. कॅच ड्रॉप, 1 धाव पूर्ण केलेली आहे. खातं खोललेलं आहे. विनोद खातं खोलतोय. पण महानंद काय गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडूला ड्राईव्ह केलेलं क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 1 धाव पूर्ण केलेली आहे. संतोष याने वैयक्तिक खातं खोललेलं आहे. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 2. 4 चेंडू टाकले आहेत आतापर्यंत. फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत आणि एक प्राइस विकेट आपल्या संघासाठी मिळून दिलेला आहे, तो मच्छिंद्र याचा. चेंडू मात्र ड्राईव्ह केलेला आहे. बघूया, 1 धाव पूर्ण केले. चेंडू जाते तो पॉइंट कडे. फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट फलंदाज. सिंगलच्या मदतीने धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावफलकावर 3 धावा. विनोद 2 धावांवर खेळतोय तर संतोष 1 या धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा महानंद सज्ज होते षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता आणि धावबादची संधी तिथे.
अजून एक फलंदाज बाद होते. लागणारा दुसरा झटका गावदेवी काटई संघाला. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर फक्त 3. एक खराब सुरुवात बघायला मिळते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे गावदेवी काटई संघाच्या संघनायकाने, अयोग्य निर्णय वाटते पहिल्या षटकापर्यंत. आता इथून मात्र नवीन फलंदाज प्रमोद मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. संयमी खेळ करावा लागेल, विकेट देखील शाबूत ठेवावे लागतील. रायगडचा एक अष्टपैलू खेळाडू विश्वजित ठाकूर दिघोडे संघाचे देखील इथे आगमन झालेले आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विश्वजित ठाकूर आपणास मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं. वेलकम, सुस्वागतम. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर गणेश. चेंडूला शॉर्ट बॅकलिपने खेळला होता, फक्त हलक्या हाताने. एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बॅकवर्ड पॉइंटला सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकावर 4 धावा. पहिले षटक काय जबरदस्त गोलंदाजी पाहू शकता तुम्ही. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, एक ऑलराऊंडर टेनिस क्रिकेट विश्वातील विश्वजित ठाकूर, पुन्हा एकदा आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक केतनदादा तरे आणि सुनीलदादा घरत त्यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. चांगला फटका, क्षेत्ररक्षक झेपावते, झेल सुटलेला आहे. चेंडू जमिनीला दान आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हर थ्रो होते, फेकाफेकी भागमभाग, 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. जिथे 1 धाव होती तिथे चक्क 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि क्रिकेटमध्ये एक धाव ही खूप महत्वाची असते. 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 7. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर गणेश. संघाचा संघनायक. सामना करेल फलंदाज विनोद. चेंडूला ड्राईव्ह केलेला, चेंडू चाललेला डीप कव्हर सीमारेषेकडे. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ढिसाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सामना जिंकण्यासाठी तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि तुमचं A1 दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील खूप महत्त्वाचं असते क्रिकेटमध्ये. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकावर 9. पुन्हा एकदा सज्ज होताना गणेश. राईट आर्म ओव्हर दी विकेट. सामना करेल फलंदाज विनोद. चांगली फलंदाजी करते, आतापर्यंत 5 धावांवर खेळतोय. चेंडूला फक्त डिफेन्स केलेला आहे. बचावात्मक पद्धतीने खेळला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिडॉनला येऊन चेंडूवर झेपावला होता, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते दोघांमध्ये. खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेताना मैदानाच्या आतमध्ये 3 ने धावसंख्या वाढते धावपलकावर 12. दिघोडे संघ इथे दाखल झालेला आहे. मी संघ कर्णधार व पाठीराख्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दुसरी षटक या प्रगतीपथावर आहे आणि निश्चितच पहिल्या षटकामध्ये खूपच भेदक आणि तिखट गोलंदाजी बघायला मिळाली. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये
गोलंदाज महानंद याने फक्त 3 धावा खर्च केले होते त्या षटकामध्ये आणि 1 गडी बाद केला होता. गणेश सज्ज होते. बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज प्रमोद. चेंडू मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर बॅटवर चेंडू घेता आला नव्हता. अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरे षटक हाताळतोय गोलंदाज गणेश. चेंडूला भिरकावून दिले. 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. उंच उडी मारली होती चेंडूला अडवण्यासाठी. 2 धाव पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण. धावसंख्या 3 ने वाढते धावपलकावर 15. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15 धावा धावपलकावर. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्स इंटरवल. तब्बल तिसऱ्यांदा तिहेरी धावा पूर्ण केलेल्या आहेत. या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गणेशाने. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 2 विकेट गमावलेत. मच्छिंद्र पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर बाद झाला संतोष. खेळपट्टीवर मात्र विनोद आणि प्रमोद यांच्यामध्ये चांगली भागीदारी बिल्डअप होताना पाहतो आपण. तब्बल 12 धावांची भागीदारी झालेली आहे तिसऱ्या गड्यासाठी. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील नंबर 1 स्पर्धा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप बघायला मिळते. न भूतो न भविष्यती. नेत्रदीपक आणि दर्जेदार असं आयोजन बघायला मिळते. सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब सर्वांचे लाडके ग्रामीण सम्राट लोकप्रिय नेते बाळ्यामामा पुरस्कृत गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर आयोजित राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सलगचा 5वा दिवस या स्पर्धेचा. दिवस रात्र स्वरूपामध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे. 33 बाईक आणि 1 4 व्हीलर सह या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लाजवाब आणि शानदार आयोजन बघायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर भीरू. मागच्या सामन्यातील सामनावीर ज्याने खरोखर जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. पण पुन्हा एकदा तेच सातत्य या सामन्यामध्ये देखील ठेवावं लागेल विजयासाठी. सज्ज होताना बॉलिंग मार्कवर भीरू. चला वेल कमी घ्या. धावसंख्या धावपलकावर पाहतो आपण 15. 7.50च्या सरासरीने धावपलकावर धाबा जोडलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्लॉग ओव्हर शेवटची 2 हाणामारीची षटकं बघूया. या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय ते बघायचं आहे. गावदेवी काटई हा संघ. भीरू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज प्रमोद. खेळतोय 6 धावांवर 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. विनोद त्याला चांगली साथ देतोय. 5 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर. जोरदार अपील केला होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. यष्टीरक्षक झेपावला होता चेंडूवर. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकावर 16 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. आता इथून एक चांगलं चॅलेंज ठेवायचं असेल, सेट टार्गेट उभारायचं असेल तर निश्चितच धावांचा वेग वाढवावा लागेल गावदेवी काटे टीमला. चेंडू मात्र चांगला फटका. क्रॅकिंग शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदणीत चौकार.
कार्यकर्ता लय मनानं दिलदार, गोर गरिबांचा एकमेव आधार, निस्वार्थीपणे कार्य करतो तो भरदार, असा शिवरायांचा मर्द मावळा सरदार. शुभागमन झालेलं आहे. कामन वसेचा एक बुलंद आवाज. आमचे परम मित्र आहेत हेमंत पाटील, आपलं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेमध्ये. 20 धावा धावपळकावर. चांगला क्रॅकिंग शॉट बघायला मिळाला. फलंदाज विनोद याच्या बॅटमधून पुन्हा एकदा भीरू सज्ज होते. इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. खाली क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँडवर चेंडू पडला होता. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सहजगत्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते धावपळकावर. 22 चांगला आकार येतोय धावसंख्येला. आता मात्र चांगल्या धावा येताना पाहतो आपण दुसऱ्या षटकाला जेव्हा प्रारंभ झाला त्या षटकामध्ये आपण बघितलं 12 धावा आल्या. तिसरी षटक हाताळते भीरू आणि चांगली भागीदारी बिल्डअप होताना 2 खेळाडूंमध्ये प्रमोद आणि विनोद. स्विंग अँड मिस डॉट बॉल, फाईन डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपळकर. एक जलद चेंडू टाकला होता. भरधाव वेगाने फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर भीरू. एक उंच पुरासा गोलंदाज, मध्यम गती गोलंदाज सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. चेंडूला ड्राईव्ह केलेलं. चेंडू व्हीच्या आकारामध्ये चालले. लॉंग ऑन सीमारेषवर थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि त्याचा फायदा 1 रन शॉटचा इशारा येतोय. 1 रन शॉटचा इशारा येतोय पंचांचा. फक्त एकच धाव ग्राह्य धरली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपळकर. 23. दोघांमध्ये चांगली भागीदारी. तिसऱ्या गड्यासाठी पाहतो आपण खूप चांगला खेळ बघायला मिळते. प्रमोद आणि त्याला चांगली साथ देतो विनोद. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर भीरू. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेताना नव्हता. एक धाव तिथे पूर्ण केलेली आहे. 34 धाव पूर्ण केलेली आहे. लेग बायचा इशारा येते पंचांचा. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपळकावर. 24. 2 षटकांचा जेव्हा खेळ संपला तेव्हा आपण धावपळकावर धावा बघितले होते त्या 15 आणि आता तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावपळकावर 24. 8च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत धावपळकावर. आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये स्पीडअप करायचं आहे. जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. चांगलं लक्ष जर ठेवायचं असेल तर गावदेवी काटे या संघाला. समोर देखील त्या ताकदीचा संघ बघायला मिळतो तो छत्रपती शिवाजी महाराज वडुनवगर. नेत्रांजन शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. सामना करेल फलंदाज विनोद. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, दांडी गोल, फलंदाज बाद होते. लोकप्रिय नेता, लोकप्रिय नेता, जनतेचा मेंबर, लोकप्रिय नेता, जनतेचा मेंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. अतिशय अफलातून चेंडू होता. फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूवर आणि त्रिफला बाद झालेला आहे. आता मात्र धावसंख्या धावपलकावर काय माहिती 24 आणि विनोद
याने आपल्या संघासाठी तब्बल 16 धावांचं योगदान दिलं आणि त्रिफला बादच्या रूपाने तो बाद झालेला आहे. लागणारा तिसरा झटका. धावसंख्या धावफलकावर कायम आहे ती 24. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश. शेवटचा अंतिम षटक आहे. आता मात्र 5 चेंडू शेष आहेत. सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नेत्रांजन. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेले नेत्रांजन. चेंडूला ऑफिस टोस फ्लिक केलेले, एक धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक झेपावते, चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फलंदाज राकेश याने धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 26. अशाच प्रकारे धावा आता मात्र जमा कराव्या लागतील. अजून 4 चेंडू शेष. पाहतो आपण पहिल्या डावातील नेत्रांजन सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज राकेश. चेंडूला मात्र ड्राईव्ह केलेला, एक धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव आणला होता. धावसंख्या वाढते. धावफलकावर 28. शेवटचा अंतिम षटक आहे. पहिल्या डावातील सज्ज होताना नेत्रांजन. सामना करेल फलंदाज राकेश, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. खेळतोय 4 धावांवर. प्रमोद खेळतोय वैयक्तिक 6 या धावसंख्येवर. त्याने 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. चेंडू मात्र निश्चितच डाऊन द लेग स्टंप टाकला होता. खराब चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर 29. पुन्हा एकदा सज्ज होताना चेंडू मात्र ड्राईव्ह केला. अगेन्स्ट टर्न खेळला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होते राकेश. काढ 4 बाद 30 अशी धावसंख्या बघायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना मच्छिंद्र. आता मात्र नवीन फलंदाज. काही चेंडू शिल्लक आहेत. पाहते 2 चेंडू अजून बाकी. पहिल्या डावातील नेत्रांजन शेवटचं षटक हाताळतोय. त्याने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत. 6 धावा खर्च केलेले आहेत. 1 गडी आपल्या संघासाठी त्याने बाद करून दिलेला आहे. 1 विकेट मिळवलेली आहे. सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र पाहतो आपण चायनीज कट. 1 धाव पूर्ण केले आणि स्वतःच्याच हातामधून चेंडूला सोडून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नाट्यमय क्रिकेट बघायला मिळते. करत्यांचा बाळ मामा आहे बघा श्वास. मनामध्ये त्यांच्या विकासाचा ध्यास. 100 नंबरी जणू सोन्याची हिरास. रणधीर भाऊ म्हात्रे त्यांचा अनुयायी खास. धावसंख्या वाढते. धावफलकावर 34. नशिबाचा चौकार. लक्की बाउंड्री बघायला मिळते. फनी क्रिकेट बघायला मिळालं. चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवला आणि स्वतःनेच सोडून दिला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी नेत्रांजन. चेंडू मात्र स्विंग अँड मिस अशा प्रकारे पाहतो आपण. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या जोडलेल्या धावफलकावर 34 आणि 35 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज वडू नवघर संघासमोर. आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
एक पाय. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। बाळ्या मामा एक नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. अनेक धन्यवाद जवंत पाटील. तर मित्रांनो, आपण टेनिस क्रिकेटचा हा बिग शो पाहतोय. आलेल्या तमाम खेळाडूंचं आणि प्रमुख मान्यवरांनी लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय केतन तरेदादा आणि त्याचबरोबर सुनील गर्दादा यांच्या माध्यमातून आणि ऑल गावदेवी क्रीडा मंडळ अंजूरच्या माध्यमातून. तर दुसऱ्या फेरीतला सामना पाहतोय आपण दोन दिग्गज संघामध्ये. काटाई विपक्ष पाहतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर अशी फाईट. बॅटिंग करताना पाहिला पण गावदेवी काटाई संघाने निर्धारित 4 षटकामध्ये जे टार्गेट उभं केलेलं आहे पाहतोय आपण. 35 धावाचं टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या संघासमोर आव्हान उभं केलंय. तर सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. तर दरम्यान पाहतोय आपण हेमंत पाटील सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम हेमंत पाटील सर, स्वागत आहे आपलं. समालोचक कामन परिसरातला एक बुलंद आवाज आमच्या सोबत जॉईंट होताना पाहतोय आपण हेमंत पाटील सर. तर सलामी जोडी खेळपट्टीवर इथे मात्र सज्ज होताना पाहतोय आपण. व्यक्तिगत पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून षटक टाकण्यासाठी गोलंदाज गावदेवी काटे या संघाचा पाहतोय आपण सज्ज होतोय. गोरख 24 चेंडूमध्ये 35 धावाचा टार्गेट आहे आणि हा टार्गेट कशा प्रकारे पार केले पाहिजे, कारण की छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाची बॅटिंग लाईन खूप मजबूत आहे. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये एक अतिशय मौल्यवान खेळी साकारली होती 37 धावाची. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय. यानंतर आपण रेग्युलर क्रिकेटचे सामने पाहणार आहोत. खूप मोठे संघ आज इथे मात्र दाखल झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर स्लॉग स्वीपचा फटका चांगला आहे. स्कोर लेगकडे प्रयत्न चांगला होता पण चेंडू मात्र फरार होईल. सीमा पार आलाय हा पहिल्या चेंडूवर
चौकार. Edge, this time gone. Good set. Aaron Finch. What about the संघाचा विश्वजित ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. आणि एक मोठं नाव काय, सातत्याप्रमाणे त्या खेळाडूकडून काय अपेक्षा असते हे प्रत्येक क्रिकेट रसिकाला माहिती आहे. यावेळेस पत्ता चांगला चेंडू होता, फ्रंट फुटल्यावर मात्र पुश करण्याचा प्रयत्न होता, बीट होतोय आणि बाकीचं काम इथं मात्र पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची समाप्ती. व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय संकेत दांडेकर साहेब आणि त्याच्या समेत सन्माननीय सुमित तरे साहेबांचं. दादा, आपलं या NCP ट्रॉफी 2022 मध्ये या स्पर्धेचे आमचे आयोजक केतन दादा तरे साहेब आणि सुनील ग्रत दादा यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान अजून एक खरा अपशतक्षण पाहिलं आपण आणि चेंडू माता फरार झालाय, सीमा पार आलाय हा चौकार. सज्ज होताना गोलंदाज. धावसंख्येचा वेग जर पाहिला, आलेख उंचावलेले पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त. याच पात्र चांगला चेंडू होता आणि याच बरोबर पाहतोय की पहिल्या विकेटचं पतन पाहायला मला पहिला फलंदाज बाद होतोय. वाल्या मामाचं काम काय लय दमदार, त्याच्या गाजते जिल्हा भर. आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय आपण क्रमांक 3 वर भिरू, ज्यांनी या पहिल्या सामन्यामध्ये दणकेबाद खेळी साकारली होती. 37 धावाची एक अतिशय अफलातून कामगिरी केली होती, तोच भिरू. मात्र सुरुवात चांगली झालेली आहे. पाहतोय आपण 35चं टार्गेट आहे आणि धावापलकावर धावा पाहतोय आपण 1/13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज व्यक्तिगत स्वतःचं पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण. आलेल्या तमाम पाहुण्यांचं या स्पर्धेचे आमचे आयोजक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि एक युवा नेतृत्व. आणि अंजूर गावाचा मी सातत्याने उल्लेख करतोय की विकासाचा काम असो किंवा आता सामाजिक कार्यक्रम असो किंवा आता खेळाच्या माध्यमातून खूप एक मोठी भरारी झेप आणि एक चांगलं व्यक्तिमत्व का म्हटलं जातोय. केतन दादा तरी यांचं खूप मोलाचं सहयोग सातत्याने मिळतोय. विनोद, चला आपण वेळ कमी घ्या, विनंती असेल इथं मात्र. क्रमांक 3 वर भिरू पण स्ट्राईकला असेल फलंदाज पाहतोय आपण इथं मात्र. स्ट्राईकला विलास. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू अँगल बनवून बाहेर निघणार होता. आडव्याटनी खेळण्याचा प्रयत्न होता, बीट होतोय आणि बाकीचं काम इथं मात्र पूर्ण करतोय यष्टीरक्षक. गोलंदाज सज्ज होतोय परत. सफल झालाय हुक करण्याचा प्रयत्न, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण थ्रो खराब पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा सहज कंप्लीट करतोय फलंदाज. 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 15. अजून सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता असेल आणि हळूहळू मात्र छत्रपती शिवाजी महाराज वडुणुग्रास संघ विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. एक जबरदस्त सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. प्रथम गोलंदाजीचं डिपार्टमेंट अतिशय चांगलं होतं. 4 षटकामध्ये 34 धावसंख्या रोखला, 35चं टार्गेट उभं केलं होतं गावदेवी काटे या संघाने आणि तो टार्गेट स्वीकारताना मात्र एका चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण. 1/बाद धावा त्या 15. चांगला चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू, परत टप्पा पडल्यानंतर थोडासा किंचित बाहेर वळणारा चेंडू होता, बीट झाले फलंदाज. या षटकामध्ये मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर केलंय आणि एक चांगलं षटक काटे संघाला वापसी करून देईल. विनोद उंच पुरासा गोलंदाज, दूर त्या टोकाकडनं मारा करतोय. सफल झालाय. यावेळेस पाहता चेंडूला उडवलाय खाली क्षेत्रामध्ये. अतिशय वेगात चेंडू बाउंड्री लाईन कडे सरकताना फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक
सीमा पार आलाय हा दमदार चौकार. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. कधी बॉलरला फुटलाय घाम विकेट घेऊन करतोय कार. चौकाराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 19. यावेळेस मात्र पाहतोय लेगबाईचा इशारा येतोय. धावसंख्या 20. 15 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडूमध्ये 15 सोपं समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये सोपं म्हटलं जात नाहीये. सज्ज होताना गोलंदाज विनोद. याच पात्र चांगला फटका आहे, पण फटका फसलाय हवेत. चांगला झेल आणि अजून एक फलंदाज कधी बॉलर हॅट्रिक वरती कधी फिल्डरने केली कमाल. चित्त्यासारखा मारून झेप. तर मी आपल्याला घेऊन जातोय VIP मध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत जयवंत पाटील ओरटू. संकेत दांडेकर साहेबांचं स्वागत आणि सन्मान मी केतनदादा तरी आपणास विनंती करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शॉल, बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर स्मित तरे यांचा देखील स्वागत आणि सन्मान केतनदादा तरी आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू दी कॉमेंट्री बॉक्स सुनील पवार. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण नेत्रजन देतोय. एक सोपं समीकरण आहे, पण ज्या प्रकारे दुसरं षटक टाकलं होतं विनोद यांनी थोडंसं कमबॅक करून दिलंय. गोलंदाज सज्ज होताना तर मात्र मारा करण्यासाठी पाहतोय आपण मच्छिंद्र. काटे संघाचा एक चांगला ऑलराऊंडर आहे. पहिल्या सामन्यात 40 धावाची खेळी साकारली होती आणि चांगली बॉलिंग सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यास पाहता फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. चांगली बॉलिंग इथं मात्र दबाव टाकण्यासाठी पाहतोय आपण. जबरदस्त बॉलिंग इथं मात्र गावदेवी काटे विपक्ष पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर अशी फाईट इथं मात्र पाहतोय आपण. रेटामध्ये विकेट छोटंसं रन पूर्ण करताना पाहतोय. याच पात्रा फटका उडवलाय हवेत आहे. फटका फटलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चांगलं झेल आणि अजून एक फलंदाज फेल. Edge, this time gone. Good serves. Aaron Finch. What about the damage Mitch Stark's doing? रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये.
तर नवीन फलंदाज विषयाल आता मात्र निश्चित ज्या प्रकारे आपण पाहिलं की 30 षटक कुठल्या सामन्याचं जर 4 षटकाचा सामना असेल 30 षटक अतिशय महत्त्वपूर्ण असतोय. 30 षटकामध्ये एका चांगली बॉलिंग पाहतोय आपण मच्छिंद्र यांच्या माध्यमातून. आता मात्र 10 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी तू मात्र 15 धावेची आवश्यकता आहे. सामना एक रोमांचक स्थितीकडे घेऊन जाताना बॉलर पाहतोय आपण मच्छिंद्र याला. नवीन फलंदाज विशाल पण स्ट्राईकला असेल फलंदाज पाहतोय आपण नेत्रंजन. चांगली बॉलिंग स्पिनचा मारा पाहतोय आपण फिरकीचा मारा राईट अमोर द विकेट. छोटंसं रन पूर्ण करताना खराब चेंडू दिशा दिली पण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेले त्याच प्रकारे इथं मात्र गोलंदाजी पाहतोय आपण गावदेवी काटाई संघाची फक्त आणि फक्त एकच सिंगल. विशाल आणि राजेश ही जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. धावसंख्या 21. तर तिसऱ्या पंचाची इथं मात्र मागणी केलेली आहे. आमचे तिसरे पंच आपण मैदानामध्ये लगेच रवाना व्हायचंय. धावसंख्या 21. 14 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडू 14 धावा. सामना हळूहळू का होईन आपण एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना गोलंदाज मच्छिंद्र. 9 चेंडू 14 धावेची आवश्यकता आहे. एक जबरदस्त सामना रंगताना पाहतोय आपण. जागतिक स्तरावरची सर्वात मोठी स्पर्धा पाहतोय आपण. नंबर 1 टुर्नामेंट राष्ट्रवादी चषक 2022 अतिशय चांगलं दमदार आणि धमाल आणि कमाल करणारा आयोजन पाहतोय आपण. क्रीडांगण जर पाहिलं असं वाटते की एका आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आपण या स्थितीमध्ये आहे. हे पाहू शकता. संपूर्ण श्रेय ज्यांना जातोय केतनदादा तरे मान्यवर सोबत पाहतोय आपण. यास पात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र फलंदाज बाद. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी झालाय पण जिनके हो इरादे बुलंद ओ हिमालय पर्वत को भी छू लेता है. इथं मात्र गावदेवी काटे संघाने सांगितले की आमच्याजवळ कमी धावा संख्या असू द्या पण आम्ही त्या धावा रोखण्यासाठी संघर्ष करणार आणि एक संघर्षामधून एक चांगली कामगिरी करणार आणि हे सातत्य दाखवताना पाहतोय आपण. गोलंदाज लय भारी बॉलिंग इथं मात्र पाहतोय आपण मच्छिंद्रच्या माध्यमातून. 5वा फलंदाज बाद झालाय. आता मात्र 8 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता आहे. फुल पैसा वसूल सामना. सज्ज होताना यावेळेस पात्र नो 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 चेक नो बॉल घोषित करण्यात आलेले आहे आणि धावा किती मिळतील हे वादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर. घनश्याम दादा आणि जगदीश पाटील सर आपण संपर्क साधायची पेनल्टी किती आहे तुमच्या असोसिएशनच्या माध्यमातून? 2 धावा. ओके 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 प्लस 4 धावा या चेंडूवर आलेल्या आहेत. एक धाव पूर्ण केली, एक नो बॉल आणि पेनल्टीचे 2 म्हणजे एकूण अशा 4 धावा. 2च ठीक आहे. जे रूल आहेत असोसिएशनचे त्या नियमानुसार फक्त या एक सिंगल पूर्ण केली आणि 2 पेनल्टीच्या म्हणजे 3 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकते ती इथं मात्र 24. सामना जिंकण्यासाठी अजून इथून मात्र 11 धावेची आवश्यकता आहे. सामना संपला नाही. गावदेवी काटे संघाचा संगणक आपण वेळ कमी घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
अगदी बरोबर आपण सांगितलं. भिवंडी तालुक्यामध्ये 3 संघटना 40+ आहेत. सिनियर 40+ क्रिकेट संघटना, त्यानंतर नवीन 40+ संघटना, त्यानंतर मास्टर 40+ संघटना. तिन्ही संघटनांचे वेगवेगळे रूल नियम आहेत. आणि तिथं त्याच नियमानुसार आपण ही स्पर्धा खेळतोय 40+ संघटनेच्या माध्यमातून. आता मात्र 8 चेंडू आणि 11 असं समीकरण आहे. तर आता मात्र हा उरुष षटक पूर्ण करण्यासाठी गजानन येतोय. निश्चितच सुनील पवार आपण पाहतोय, जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत भी शानदार होगी. आणि काय सामना रंगले मैदानाच्या आतमध्ये, काटे की टक्कर बघायला मिळते. चला आपण वेळेचं भान ठेवायचे. लगेच विनंतीशील आपल्याला की आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. पण यानंतरचा चेंडू देखील फ्री हिट असणार आहे. बघा, फ्री हिट नाही, लक्षात घ्यायचंय. तुमचे असोसिएट म्हणतात की फ्री हिट नाहीये. न्यू 40+ संघटनेचे इथं पदाधिकारी आहेत. चला आपण जागेवर राहा, आपण खाली उतरू नका. वडूनगर संघाचा संघ नाही का, असोसिएशनचे सदस्य ते आम्हाला माहिती देतात. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे पंचामचे. चला पंचाला विनंती आहे की आपण सामना सुरू करा, कारण की सामन्याला वेळ भरपूर झालेला आहे. ते एक छोटासा ब्रेक का जाऊया आपण डीजे कडे. चला आपण जे काही नियम असेल आपले 40+चे ते आपण लगेच आम्हाला कळवायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. चला हे आयोजकाच्या माध्यमातून सूचना मिळते की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर खूप मोठा सामना आहे आणि टेनिस क्रिकेटमधला एक मोठा नाव विश्वजित ठाकूर, नो डाऊट. कुठे जाऊ नका. तर पाहतोय आपण इथं मात्र सामन्याला सुरुवात होताना. चला फ्री हिटचा इशारा येतोय. कृपया करून सातत्याने आपण सहकार्य करा, कारण की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये केतन दादा तरे आणि सुनील घरत आणि ऑल गावदेव क्रीडा मंडळ अंजूर यांनी संधी दिलेली आहे. खूप मोठी स्पर्धा पाहतोय आपण, नंबर 1 स्पर्धा. चला वेळ कमी घ्या आपण. काटाई संघाचा संगणक
8 चेंडू 11 आणि हा चेंडू असेल फ्री हिट आणि फलंदाज समोर डावकुरा. पाहतो आपण गणेश सज्ज होईल बॅटिंग करण्यासाठी. सज्ज होताना गोलंदाज व्हीआयपी डॅश इंडिया टोकाकडनं मारा करण्यासाठी. राकेश सज्ज होताना. यावेळेस पात्र धावा किती मिळतील पाहिजे. फ्रीचा चेंडू होता. या 2 धावा कंप्लीट होते आणि या 2 धावींनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण. 26-7 चेंडू आणि 9 धावीची आवश्यकता आहे. सामना अतिशय चांगला एक रंगतदार स्थितीकडे. कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे, पण मात्र दोजिता वै सिकंदर कुठला संघ इथं मात्र सिकंदर बनेल अफलातून नेत्रदीपक सामना इथं मात्र रंगताना पाहतोय आपण. 7 चेंडू मध्ये 9 धावीची आवश्यकता आहे. निश्चितच अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज सज्ज होताना परत रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पात्र यष्ट्यावर चेंडू आदळतोय आणि धावचीच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होतोय. बाल्या मामाचं काम काय लय दमदार त्याच्या गाजते जिल्हा भर. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. सहा चेंडू मध्ये 9 धावीची आवश्यकता आहे. चला आपण काटाई संघाचा संगणक क्षेत्रक्षण लावून घ्या. विनंतीशील आपण वेळ कमी घ्या. 6 चेंडू 9 जयवंत पाटील. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं छत्रपती. चला स्पीडअप करायचंय. जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 9. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शनिवार. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. लक्ष्य 35 धावांचा असताना देखील काटाई संघाने चांगली फाईट दिलेली आहे. चला स्पीडअप करा. चला लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करूया. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज गजानन. फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते. जास्त परिवर्तन करू नका. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करूया. यानंतर जो सामना होईल दिगोडे वर्सेस खार्डी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी पवार दी पॉवर टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेक करण्यासाठी. गजानन सज्ज होते बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र बीमर चेंडूची फेक केली होती. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आता मात्र इक्वेशन चेंज झालेलं आहे. 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 8. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. सुवर्ण संधी आता फलंदाजाला इथून. फ्री बॉल. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला हवाई फायर. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉलरला फुटलाय घाम विकेट घेऊन करतोय कार. कधी बॉलर हॅट्रिक वरती कधी फिल्डरने केली कमाल. चित्त्यासारखा मारून झेप ड्राईव्ह मारून घेतलाय झेल.
दिगोडे विपक्ष खारडी दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. खूप मोठा सामना यानंतर लगेच आपण पाहणार आहोत.